श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. कृषीप्रधान देश म्हणून आपल्या भारत देशाची ओळख आहे. देशभरात दुग्ध व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात केला जातो. याच अनुषंगानं बायोव्हेटिक्स LLP आणि पिनॅकल बायोसायन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं नाशिक जिल्ह्यातील चांदशी येथील केन्सिंग्टन क्लब, बोट क्लब रोड, रिव्हरफ्रंट क्रुझवे इथं 2 दिवसांपूर्वी पशुवैद्यकीय डॉक्टरांसाठी विशेष वैज्ञानिक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मान्यवरांचा गुलाब पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून पिनॅकल बायोसायन्सेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक संचालक डॉक्टर M. आदी विश्वनाथन यांनी दूध उत्पादन वाढीसाठी नवीन धोरण, दूध व्यवसायात नफा वाढवणं, अत्याधुनिक सागरी शैवाल तंत्रज्ञानाचा वापर यावर सखोल चर्चा करत उपस्थितांना मार्गदर्शन केलं. दूध घेतले किंवा ते उत्पादन बनवण्यासाठी जे काही त्यांनी मेहनत घेतली तर त्यांची ती मेहनत आपल्याला पुढचे 4 तासात ते सांगणार आहे. वेळ जरा जास्त झाला आहे, आम्हाला माहिती आहे आम्हाला वेळेचं रिसर्च आहे त्याच्यासाठी फंड दिले जातात. तर आतापर्यंत जे फंड आहे ते फक्त IIT किंवा अशा इन्स्टिट्यूशनला दिले जातात. फर्स्ट टाईम मागच्या आठवड्यामध्ये ते पिनॅकलला त्यांना 2.5 कोटी फंड सेंट्रल गव्हर्नमेंटकडून दिले. परिसरात 10 वर्षापासून काम करत आहे. माझं राहुल कृषी टेक्निकल PhD रिझल्ट आहे, तसंच माझा MBA झाला आहे सिम्बोसिसमध्ये. आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंटची CSC ही संस्था आहे, त्याच्यानंतर आम्ही अमूल कंपनीचं कॅटेगरीचं वितरण करतो. कॅटेगरी मोस्टली आम्ही अकोला संबंध या गावामध्ये वितरित करतो. त्याचप्रमाणे आमच्या कॅटेगरीचं शॉपही आहे. शेतकऱ्यांना परवडत नाही. मग आता थोडक्यात जर आपण विचार केला तर अलीकडं माझा अनुभव सांगतो 4-3 वर्षातला, तर आत्ता जे मुंडे साहेब काम करत आहे मंत्रालयामध्ये ते काम जे महत्त्वाचं वेळ होतं ते 3 वर्षापूर्वी स्टार्ट व्हायला पाहिजे होतं किंवा त्यांचा दाराला तेव्हा पाहिजे होतं का असं जर केलं तर काय होईल. असं जर दूध व्यवसायाची जर प्रगती पाहिली असती तर जर भेसळीचा प्रकार आला नसता दुधामध्ये तर खूप मोठं त्याच्यामध्ये तुमचा जो ग्राफ आहे खूप हाय झाला असता. परंतु योगायोगाने आता मुंडे साहेब आले, बघा दुधाचं उत्पादन लगेच घटले. ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे. माझी अभिजित म्हणून कंपनी आहे आणि माझा सर्व शेतकरी बांधवांशी माझे संपर्क येतो आणि आपण जे प्रॉडक्ट लॉन्च करतो आहोत तर ते सर्व शेतकऱ्यांच्या रिलेटेडच आहे. त्याच्यावर आपण ते रिकमेंड करायला किंवा त्यांना सुचवायला काही अडचण येणार नाही. त्याचे रिझल्ट चांगले येतील अशी अपेक्षा आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी कृषी सध्या अमूल पुष्पामध्ये डिस्ट्रिब्युशनचं काम नाशिक जिल्ह्यात करतो. Organizing this meeting, I'm sorry, I'm not familiar that much with Indian Marathi, so please bear with me. So first of all, thank you sir for organizing this good event. Thank you veterinary doctors who are the base for the weight revolution. So I'll just use small intro. And basically I'm a microbiologist and my doctorate was on algae research and algae research. So I was one of the pioneering algologists who was the algae-based biodiesel when the biodiesel concept has come. So till that nobody was knowing what is algae. Only after this biodiesel has come, as a second generation source of biodiesel, people are little. मी जगन्नाथ बोडके, बायोव्हेटिक्सचे डायरेक्टर. आज आम्ही पिनॅकल बायोसायन्सेसचे मालक कन्याकुमारी येथून डॉक्टर आदी यांनी इथे एक डॉक्टरांसाठी एक सेमिनार घेतला. यामध्ये त्यांचे 2 प्रॉडक्ट्स आहेत, वेबमॅक्स आणि मेस्टाईट. हे दोन्ही प्रॉडक्ट हे समुद्रातली जी शेवाळ आहे, अल्गी आहे, त्यापासून नॅचरली बनवलेले आहेत आणि याच्यामुळे जनावरांचं दुधाचं प्रमाण जवळजवळ 25 ते 35%
यामध्ये वाढ होते. तसंच जे व्हायरल इन्फेक्शन असतात काही म्हशींना त्याचंही हे मास्टिटाईट वापरल्यामुळे त्याचं निर्मूलन होतं. आणि याचबरोबर जो जागतिक प्रश्न आहे सस्टेनेबिलिटी म्हणजे मिथेनचं जे प्रोडक्शन कमी करण्यात, तर यामुळे मिथेन उत्पादनात सुद्धा हा रिडक्शन होतं आहे. आणि सामाजिक म्हणजे जागतिक या परिसंवादास पिनॅकल बायोसायन्स प्रायव्हेट लिमिटेडचे डॉक्टर आदी विश्वनाथन, बायो विक्टेक्स LLP नाशिक डिस्ट्रीब्युटर संचालक शांताराम हांडोरे, जगन्नाथ बोडके, शशिकांत दराडे उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश महाजन, नाशिक.